आणि सर्व कामवाली रान्या सगळं 40 जणी आहेत. हे मंडप सजलाय गो, सजलाय घराला. मंडप सजलाय गो, सजलाय घराला. हलद लागली गो, लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो, लागली गो वंश नवऱ्याला. हलद लागली गो, लागली गो वंदेश नवऱ्याला. क्रिकेटच्या मॅच मध्ये कोहलीने मारला 6, करीनाला केला 7 जन्मासाठी फिक्स. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही वंदेश आणि वंशची वरमाई बघितलीस, कशी ठाटा माटात मामाकडून वाजत गाजत आपल्या घरी आणली. आणि आज आम्ही दोन भावांच्या हल्दीला चाललो आहे. तोच सगळा धमाकेदार हल्दी सोहळा तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बघा राहायला 2-3 दिवस इकडंच आहोत. मस्त रूम आहे आणि हिरवगार आणि वातावरण बघून तुम्हाला समजलंच असेल काय विषय काय झाला. सकाळी एवढा पाऊस पडत होता, सकाळी उठलो फक्त एवढा पाऊस म्हणजे तसंच आता त्याचे दिवस सुरू झालेत. काय त्याच्यावर भरोसा ठेवू शकत नाही, तो कधी पण येईल. आपण आपलं काम आता करत बसायचा, तो त्याचं आता काम करत बसेल. चला ब्लॉग सुरू करूया, जाऊया वंदेश आणि वंशच्या हल्दीला. वंशच्या घरी चाललो होतो आणि मस्त घमघमाट वास सुटला. त्या वासावर मी आलो परत जिकडं आपलं मस्त मेजवानी आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि सर्व आपल्या ताईसाच आहेत तिकडं जो सर्व कार्य करत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात सर्व मावरा वगैरे आपल्याला बघायला भेटणार आहे आज. तर बघूया इकडे कसली व्यवस्था चालू आहे. आई नमस्कार. नमस्कार. शुभ सकाळ. काय चाललंय? मटण बनवते. मटण बनवताय म्हणजे कशासाठी? आता सकाळपासूनच मटण किती किलो आहे? मटण 100 किलो. 100 किलो मटण दुपारसाठी आहे. दुपारसाठी चिकन बनवतायत. हा 100 किलोचा टोप आहे. आपण काही नाव काय आपला? अलका ताई आहेत आपल्या समोर आणि आई सुमन आई आहेत आपल्यासोबत. 100 किलोचा मटण बनवतात बघा. ओके. हा 30 किलोचा आहे. 30 किलोचा आहे. ओके. ताई आहे आपल्या समोर. ताई नेहमी आपल्याला चांगली रेसिपी सांगत असते. आता आपण सध्या काय चाललंय? चिकन चाललंय बरोबर. 3-4 टोप आणि एक आहे कालवण झालं. हा कसला कालवण? सकल्याचा कालवण आहे. आणि आंबार पण झाली नाश्त्यासाठी. आणि मी काय बोलू, सगळ्या दुपारची व्यवस्था चालू आहे. एवढी मोठी व्यवस्था दुपारसाठी चाललंय. 100 किलो चिकन आहे. कालवण आहे 4-5 कालवण होते आणि आंबार झाले. कालवण कसले दुपारसाठी? सकला आणि ताम मोठ्या प्रमाणात मावरा आणला मी ऐकला. असं सांगितलं का संपलं की रांधीत जायचं दिवसभर. अरे बाबा, किती लागल तेवढी मच्छी आहे आणि लागल तेवढं चिकन आहे, मटण आहे, जाम आहे. हो ना. पण किती आहे ते आपल्याला माहिती नाही. ओके, मी डायरेक्ट शेटला विचारीन ना. शेटला माहिती. ओके, धन्यवाद. आणि सर्व कामवाली रान्या सगळं 40 जणी आहेत. 40 जणांच्या टोपीवाले आहेत ते त्या पण सगळ्या जय जेवणवार असं आहे काय? म्हणजे एवढे प्रमाणे 40 जणी आहेत. फक्त सेवा करा म्हणजे सर्व. आम्ही जेवण करायला 12 जणी आहेत. जेवण करायला 12 जण आहेत. ओके. आणि तिथं पण दुसरा एक ग्रुप आहे. तिथं पण ग्रुप आहे आतमध्ये त्या गाल्यामध्ये आहे. ओके. आम्हाला नुसतं चिकन मटन आणि संध्याकाळी बिर्याणी ते आमच्या दोन. आणि व्हेज मध्ये तिथं आहे. असं आहे काय? व्हेजचा सेक्शनच त्याही वेगळा ठेवला आहे. ओके, मग व्हेज जाऊन जायला लागेल मला वाटतंय. व्हेजचं तिथं आहे. बघा कांदा कटिंग वगैरे इकडे, कांदा साफ बीफ करणं इकडे चालू आहे. ओके, धन्यवाद. बटाट आणि वाटण्याचं काम चालू आहे ना. ओके, बघा ताई आहे आणि इकडं वाटण्यासाठी चालू आहे. आला. ओके. आणि बघा नाश्त्यासाठी आज काय असणार आहे? नाश्त्यासाठी आंबार. हे बघा आंबार बनवलेले आहे. कालवण पण आहे. सकल्याचा आणि तांबीचा आणि सकल्याचं कालवण आणि चिकन नाश्त्याला. मी ताई मी खाऊ काय सांग? तुला वाटेल ते खा. काय आवडेल तसं खात जा. ओके. चालेल, धन्यवाद. ठीक आहे.
आणि बघा सर्व टीम आपली 40 जणांची बोललो ना मगाशी, ते सर्वजण आहेत. बघा सगळं काम चालू आहे. आणि ताई म्हणाल्याप्रमाणे वेज सेक्शन इकडं आहे. हे बघा इकडं सगळं वेजची भाजी कटिंग वगैरे इकडे चालू आहे. वेजचा सर्व काही काही वेगळाच ठेवला आहे. वेजचा वाटण वाटतंय ना ताई? ताई नाव काय आपला? अश्विनी पाटील. ओके, अश्विनी पाटील ताई आहेत आपल्या समोर. आणि बघा सर्व ताई आईसा सगळ्या मिरच्या कटिंग, कांदा, लसूण सर्व काही कार्य इकडं चालू आहे. टोमॅटो सर्व कट वगैरे करून देत आहेत ताई. सॉरी. आणि इकडं 2 मेन ताईस आहेत. ताई नाव? वैशाली ताई आहेत आपल्या समोर आणि शुभांगी ताई आहेत. आणि सध्या आपण दुपारसाठी काय काय करणार आहोत? चवळीची भाजी, वरण, वांग्याचं भरीत दुपारसाठी आहे. ओके. आणि सेपरेट एकदम सेक्शन वेजचा वेगळाच ठेवला आणि भात. ओके. पोहोचलो आपण मंडपात. मेन रोड पासून डायरेक्ट मंडप सुरू होतोय आणि थोडाच आतमध्ये आपला मंडप आहे म्हणजे. चला जाऊया आपण. हे बघा सर्व कार्यासाठी घरातले आलेले आहेत. आता सर्वांची ओळख करून देतो. आहे नाव? माझं यशबाई. माझ्या नातवाची लग्न 2 नातवाची लग्न कसं वाटतं? त्याचं चांगलं व्हायचं. नंतर मी आत्या. नाव कविता. माझी 2 नातूंड आणती. त्याचं लग्न सुरक्षित पार होते. ओके. शुभ कार्य चांगलं होते. ओके. नंतर मी वंशवंदेशी आत्या. त्यांचं शुभ कार्य चांगलं होतं. वंशवंदेशी आत्या आहोत आम्ही. आणि आमचे आज फुल एन्जॉय आज. मी आहे वंशी काकी. आणि स्वतः वंश आपल्या समोर आहे. हे बघा चेहऱ्यावर तुमचे भाच्याचे पोराचे कसं ग्लो आलाय बघा. नुसतं हसतंय, कालपासून नुसतं हसतंय. एवढा आता परिवार आपला एकत्र आलाय खास तुमच्या कार्यासाठी. त्यांच्यासाठी काय म्हणशील? ते नेहमी येतात सोबत, नेहमी असतात सुखादुखात, सर्वांसाठी असतात. हा. आणि खुशी आहे, सर्व येतात. बरं वाटतंय. चांगलं वाटतंय. ओके. नंतर मी काकी. काल दंबर नाचले हो ना काकी? हो, जाम नाचलो. फुल एन्जॉय. नाव काय काकी? बिपाशा. धन्यवाद. बघा आई सर्वात आधी तयार होऊन आलेली आहे. मस्त दिसते बघा, छान. नाव काय? जना. मस्त दिसते. मी आत्या. नाव? आदिशा. ओके. नंतर आपल्या समोर कोण आहे? काकू. यंग काकू आपल्या समोर आहे. नाव काय? संजना. ओके, धन्यवाद. सर्व परिवार जमलेला आहे आपला. आणि आपल्या समोर वंश आणि वंदेशचा आई बाबा आहेत. बाबा आपलं नाव? पंढरीनाथ नाकवा. आणि नंतर किशनीबाई. ओके. बाबा नातवासांचं आज लग्न कार्य, हळद आहे आज. कसं वाटतंय? त्यांना एकच श्री गजाननाची कृपा आहे आणि यो 16 आहे त्यांचा. यो ईश्वराने आनंदात पार पाडावा ही माझी इच्छा. ओके बाबा. आणि तुमचा आशीर्वाद त्याच्यासोबत कायम असणार आहे. 16 सगळा चांगलाच होणार आहे आपला. आयुष्यभर त्यांना आशीर्वाद आहे माझा. ओके. बाबा आहे आपला मस्तपैकी. आणि आई आहे. आई काय सांगाल? मी काय नाही सांगता, आशीर्वाद त्यांना. ओके. आजीचा आशीर्वाद आहे म्हणजे वरिष्ठांचा सर्वांचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी. कार्य आपला सुखीचाच होणार. त्यांचा पुढचं आयुष्य पण सुखाचं. त्यांचा दोघांचा ईश्वराने आनंदात पार पाडावा आणि आनंदात एकदम सगळ्यांना खुश करावं, एकच माझी विनंती आहे. आणि बाबा आता सर्व आईस आपल्या समोर आहेत, प्लस आपला सगळा कुटुंब एकत्र आलाय आज या कार्यासाठी. त्यांच्यासाठी काय सांगशील? तीच तर खरी सेवा आहे मोठी. बरोबर आहे. हे एकत्र येणे महत्वाचं आहे. हे बऱ्या माणसांना होत नाही. पण हे मी आहे जिवंत तोपर्यंत आहे. याच्या नंतर ईश्वराने असंच ठेवावं ही माझी अपेक्षा आहे. बाबा तुला पण उदंड आयुष्य लाभावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे. बरोबर ना? ओके. धन्यवाद बाबा. आई राजेश्री. आई तुला काय बोललो मी? आयुष्यावर तुझं नाव नाही विसरणार बोललो का नाही? राजेश्री आपल्या आई समोर आहे. नंतर वंदेशी आजी आहे. आजी आहे म्हणजे मम्मीची आई ना? मम्मीची आई आपल्या समोर आहे. आई काय सांगाल? काय सांगू, 2 नातवाचं शुभ कार्य हान ही निर्विघ्नपणे पार पडून दे. खूप पावसाळ्याची भीती वाटली होती, पण पावसाला सुद्धा होया या नशिबा तेवाला. आणि खूप खूप शुभेच्छा. उडंदा उक्षे लागून दे नातवाना. आणि यो पावसाला नेमित्याचे नशिबात रेम दे. संसार सुखाचा होऊ दे हीच इच्छा आहे आजीची. नेहमी भरभराट होऊन रेम दे.
या करवल्या मला खाऊन पण नाही देत, नाश्ताव नाही करून देत. ही करवली आहे ना, हा या अख्ख्या जगाला माग परत. कुठली करवली? ई बाई काय ताई, आणि ही एक जगाला बोलतं माग पर. आई खुशबूताई आपल्या समोर आहे, तिला प्रेमाने सर्व गुड्डी म्हणतायत. बायकोची मेकअप करशील ना माझे? मस्त छान मेकअप करते. आणि तिच्या टाटामध्ये काय काय बघू दे, काय काय घेतलास आज? मी चिकन घेतलंय आणि सुकी आंबार. अरे एवढ्या रेसिपीज आहेत ना, तो माझं ते ऐकलंय ना, तो माझं मन भरलंय ते ऐकून. 2 भावांच्या हल्दीमधला सकाळचा नाश्ता करतोय आम्ही. आणि नाश्त्यामध्ये बघा काय काय, बघा तुम्हीच. सकला, चिकन आणि आंबाट आणि थंड आणि पाणी विथ श्रेयश पाटील. दोस्ता हा सर्वांच्या शिवाय जास्त जेवणारा माणूस आहे या लग्नात, याच्यावर जास्त फोकस तुझ्या पाहिजे असं कर. ओ सौरभ भाऊ इकडं बघा की, चैन बघा जबरदस्त घातलंय. ही होडी द्या, बस होईल. घेऊन जा कधी पण. नाश्ता केलास? नाश्ता केला भाऊ. आमचा जुना माणूस खंडन आपल्याकडून 500 रुपयाची नोट आली कडकडी बदल सगळ्यासाठी. मटन नको बोलते, चिकन नको माना पाहिजे माझे हळदीरा, सुकला पाहिजे मटन नको, चिकन नको माझे हळदीरा, मच्छी पाहिजे माझे हळदीरा, मच्छी पाहिजे. बियर नको बोलते, काटेल नको मला जांभळाची, दारू पाहिजे मला जांभळाची, दारू पाहिजे. बियर नको, काटेल नको मला जांभळाची, दारू पाहिजे मला जांभळाची, दारू पाहिजे. तुरंत जवेचाई, ताजा तुरंत जवेचाई, आणि जाती होती जाणे आणि बघा फिरवलाने. वंत जे आजोबानी तुला काय केलं हौसेला, वंत जे आजोबानी तुला काय केलं हौसेला. आपल्या समोर बघा वंदेश दादा आहे आणि वंश आहे, मस्त हल्दीसाठी लुक केलाय बघा कडक मध्ये. आणि आपल्या समोर वंदेश दादा आहे. वंदेशला काय सांगशील, सध्या काय चाललंय मनामध्ये? मनामध्ये खूप आनंद आहे, मंडळी सगळी जमलेली आहे, खूप आनंद होत आहे, सगळं सुखात होऊ दे. ओके दादा, आणि मस्त दिसत दादा. आता वंश बद्दल मी काय सांगू, त्याची स्माईलच सगळं काय सांगून जाते आपल्याला. वंश तुला काय विचारू काय नको? नको नको बोलतोय. कसं वाटतंय वंश? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. आणि फॅमिली बद्दल काय सांगशील? काय मोठी फॅमिली, मोठी फॅमिली आहे, खूप मोठी फॅमिली आहे, येतात सर्व सुखात दुःखात. ओके. आणि आज मजा कशी करणार आहे? आज राडा होणार. राडा. ओके, धन्यवाद वंदेश. मस्त दिसत, छान दिसत दोघंही. आपल्या समोर वंश आणि दादाची आई व पप्पा आहे. आई आहे, काल वर्मा एकदम मस्त सजली होती आणि आज पण बघा मस्त दिसते एकदम. काय सांगशील, आज हालत आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. आणि आता पण पप्पाकडे जाऊया. काय सांगाल, कसं वाटतंय? 2 मुलांचं कार्य आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय.
आता नवीन पाहुणे येतील आमच्या घरात, त्या पण मुलीच असतील आमच्या. ओके. आणि त्यांना मुलीच्या रूपानेच आम्ही, लक्ष्मीच्या रूपाने आम्ही त्यांना स्वीकार करू त्यांचा. ओके. आणि काल वरमाई कशी दिसत होती? वरमाई खूप छान. खूप तिच्या भावांनी किंवा तिच्या भाऊबंधांनी सगळ्यांनी, आईवडिलांनी सगळ्यांनी तिचा जो सोहळा केला, मानलेल्या भावांनी पण सगळे आमचे परसोव्याचे किंवा तळीचे सगळे आमचे भाऊ आहेत ते तिचे, आणि सगळा सोहळा चांगल्या प्रकारे केला सगळा, आणि खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. आणि आज आपलं सर्व कुटुंब जमलेलं आहे 3-4 दिवस आपल्या कार्यासाठी, त्यांच्यासाठी काय सांगाल? तसं तर आमचं 1 तारखेपासूनच सगळं कुटुंब आम्ही जॉईन झालो आहे सगळे, आणि सगळं एकत्रित कुटुंब खूप मजा करतात सगळे आणि एकत्र आलं त्याबद्दल खूप छान वाटतंय. ओके. खूप आनंद आहे. धन्यवाद. हे बघा, वंश आणि वंदेशची बहीण आहे. ताई नाव काय आपला? वैष्णवी. वैष्णवी. वंश, वंदेश आणि वैष्णवी तिघांचं मस्त नावं ठेवलीत. आणि तू पण आज छान दिसतेस, काल पण छान दिसत होतीस. आणि मी काय सांगते, 2 भावांची हालत आहे, कसं वाटतंय तुला? एकदम खूप छान वाटतंय मला. छान वाटतंय. आणि फुल ड्रेसिंग वगैरे असेल ना तुझी? हो. फुल मजा. आणि मैत्रिणी पण येतील ना तुझ्या? हो, माझ्या मैत्रिणी. ओके, ठीक आहे, थँक्यू. छान दिसतेस. पाऊस जाम भयानक पाऊस आलाय. 3 वाजले आणि भयानक पाऊस आलाय. बघा, पावसाने सगळी वाट लावलेली आहे, पण तरी आमच्या करवल्या काय थकलेल्या नाहीत. समोर बघताय तुम्ही, मस्त ठाट केले. त्यांची ओळख करून देते तुम्हाला. नाव? वनश्री. वनश्री. आपल्या समोर रिद्धिशा. रिद्धिशा. भव्यता. भव्यता. ओके. वैष्णवी. वैष्णवी. मेन करवले येते आजची ना. नंतर प्राणवी. ओके. आर्या. ओके. सोनू. आई मस्त. ओके. खुशबूताई आणि सौरभ भाऊ आहेत. मस्त जोडा आहे बघा त्यांचा. आणि काय सांगाल, भावांची हालत आहे, कसं वाटतंय? आज भावांची हालत आहे, खूप चांगलं वाटतंय आणि खूप मजा करणार आज. मौज मजा कर. पाऊस आला तरी पण खूप मजा करणार. ओके. आणि खुशबूताई, परिवाराबद्दल काय सांगशील? संजीवनी कोली. ओके. छान दिसतं आज लुक, मस्त आहे. यांच्या बोटी बघा, बोटी बघा, बोटी बघा. ओके. हे बघा, आपल्या समोर आत्या आणि काकीस आहेत. मस्त त्याची छान लुक केला आज, हल्दीचा लुक. खुशबूताईची मम्मी, खुशबूताईची मम्मी आपल्या समोर. नाव काय? सविता. सविता. नंतर पूजा. आणि तुम्ही आत्या, मामी का मावशी? आत्या. आत्याचा वेगळा लुक आहे बघा. आत्याने आज वेगळा लुक केला ना थोडा. नंतर
धनश्री काकी आपल्या समोर. संजीवनी काकी. मग अशी बोटी दाखवल्या. तुमच्या बोटी आहेत का नाही? काकी दाखवा बोटी. हा या बघा यांच्या बोटी बघा. ओके मस्त. सगळ्यांची वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या बोटी आहेत. टोलरच्या आहेत काय? नेटच्या बोटी आहेत. ओके तुमची टोलरची आणि तुमची नेटची आहे. ओके आणि तुमची बोट? आमची बोट ऑल टाइम टीचर आहे. ओके छान दिसतंय छान दिसतंय. मी रोशनी नवऱ्याची काकी. नवऱ्याची काकी? अरे बाबा यंग काकी. मी नवऱ्याची आत्या. नवऱ्याची आत्या. मी पण नवऱ्याची आत्या. नवऱ्याची आत्या नंतर नवऱ्याची काकी. नवऱ्याची काकी नाव? सोनम. ओके नवऱ्याची काकी. मी पण आत्या नवऱ्याची. अच्छा नाव? कविता. बहीण आहे ना दोघी जणी? तुम्ही सख्या बहिणी आहात नाही ना? आत्याच्या मुली पण एकसारख्या दिसत आहे. काकी यंग काकी आहेत बघा. काकू आणि काकी. ओके थँक्यू. आईचं नाव? आपल्या समोर विजय. हाय. हे मंडप सजलाय गो सजलाय घराला. मंडप सजलाय गो सजलाय घराला. हलद लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो वंश नवऱ्याला. हलद लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो वंश नवऱ्याला. रामेश्वरी वरमई नटूनशी आली बसली लेकांच्या पाठीला. अंबर नखवा मान काही पूर्वी आलेल्या साऱ्या पाहुण्यांना. पंढरीनाथ आजोबा देतो आशीर्वाद नाताना. कृष्णबाई आजी ही देते आशीर्वाद नाताना. हलद लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो वंश नवऱ्याला. हलद लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो वंश नवऱ्याला. वैष्णवी बाईन हलद लावते आज त्याला रुखे भावाना. रंजन सविता निलिमा त्या आईल्यान तेलवण काढाला. आली जाना त्याही लागली हलद लावाला. हवा पिवाची कमीच नाही नखवाने मावरा हानीला. हलद लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो वंश नवऱ्याला. हलद लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो वंश नवऱ्याला. निखिल सौरभ नितेश भावांची धावपल मांडव दाराला. एक विराईला मान दिला त्या साई बाबा.
हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हे मंडप सजलाय गो सजलाय घराला मंडप सजलाय गो सजलाय घराला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला अगो आई माझी वाटकोणाची पाते गो वाटकोणाची पाते आई माझी वाटकोणाची पाते गो वाटकोणाची पाते अगो वाटपते रामेश्वर नाकेली गो रामेश्वर नाकेली वाटपते रामेश्वर हकमली रामेश्वर नाचेली गो रामेश्वर नाचेली हकमली रामेश्वर नाचेली गो रामेश्वर नाचेली अवधी आई माशाचा भरिवान गो माशाचा भरिवान आई माशाचा भरिवान गो माशाचा भरिवान नवगाच्या मंडळीची गो नवगाच्या मंडळीची अगबजे वगाच्या मंडळीची गो नवगाच्या मंडळीची अगो अगमडी पंढरी नाकवानी गो पंढरी नाकवानी अगमडी पंढरी नाकवानी गो पंढरी नाकवानी साई इलेवनचा नाद नाही केला कोणी अरे लाखो दिलाची गाडीवर
चला मित्रांनो, पोहोचलो आपण. सकाळपासूनची सर्व हल्दी सोहळा तुम्ही बघितलात, एकदम रॉयल सोहळा बघितला सर्वजण. आणि असं वाटते जत्रेलाच आलोय, एवढी पब्लिक आहे इकडं. बघा डीजे मेन रोडवरतीच लावलेला आहे बघा. आणि पार्टी पण पब्लिक बघू शकता, डीजे लावलाय. ठीक आहे, आता तुम्हाला मांडवातली मजा दाखवतोय. मी खाते नुसते. 400 किलो मटन खावलं चाललीस. लुक बघा हिचा. माझे नुसते सकाळपासून लुक चालू आहेत आणि मी नुसते खात बसते. ओके ओके, चांगलं आहे. खा पी आणि सुखी राहा. VIP VIP आल्याला जागा भेटली आपल्याला. म्हणजे या ताई लोकांचा झाल्यावर आपण लगेच बसू. ते आम्हाला ताई लोकांनीच जागा दिली, त्यांना सांगितलं व्हिडिओ काढायला जायचं आहे म्हणून लगेच जागा दिली. झाला काम. आता डीजे चालू झाला, आपण बोलती बंद आपली. वनच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माइल बघा किती गोड असते. आता दादाच्या पण चेहऱ्यावरती स्माइल यायला लागले हलत लागल्यावरती. मी सगळीकडे आहे. ही आपली टीम आपल्या सोबत होती. नमस्कार दादा. हे बघा खुश आहेत जाम. हे मंडप सजलाय गो, सजलाय घराला. मंडप सजलाय गो, सजलाय
हलद लागली गो लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला रामेश्वरी वरमई नटूनशी आली बसली लेकांचे पाटीला अंबर नखवा मान काही पूर्वी आलेल्या साऱ्या पाहुण्यांना पंढरीनाथ आजोबा देतो आशीर्वाद नाताना कृष्णबाई आजी ही देते आशीर्वाद नाताना हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला वैष्णवी बाईन हलद लावते आज त्याला रुखे भावाना रंजन सविता निलिमा त्या आईल्यान तेलवण काढाला आली जाना त्याही लागली हलद लावाला हवा पिवाची कमीच नाही नखवाने मावरा हानीला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला निखिल सौरभ नितेश भावांची धावपल मांडव दाराला एक विराईला मान दिला त्या साई बाबाला धमाल करताना साई 11 ग्रुप हलद गाजते या बोटनी कोली वाड्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हे मंडप सजलाय गो सजलाय घराला मंडप सजलाय गो सजलाय घराला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हे मंडप सजलाय गो सजलाय घराला मंडप सजलाय गो सजलाय घराला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो
वंश नवऱ्याला हलद लागली गो लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो लागली गो वंश नवऱ्याला रामेश्वरी वरमई नटूनशी आली बसली लेकांचे पाटीला अंबर नखवा मान काही पूर्वी आलेल्या साऱ्या पाहुण्याला पंढरीनाथ आजोबा देतो आशीर्वाद नाताना कृष्णबाई आजी देते आशीर्वाद नाताना हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला वैष्णवी बाईन हलद लावते आज त्याला रुखे भावाना रंजन सविता निलिमाच्या आईल्यान तेलवण काढाला आली जाना त्याही लागली हलद लावाला हवा पिवाची कमीच नाही नखवाने मावरा हानीला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला निखिल सौरभ नितेश भावांची धावपला मांडव दाराला एक विराईला मान दिला त्या साई बाबाला धमाल करताना साई 11 ग्रुप हलद गाजते या बोटनी कोली वाड्याला हलद लागली गो वंदेश नवऱ्याला हलद लागली गो वंश नवऱ्याला हे बघा वनचा सर्व मित्र परिवार आहे आणि तो आपल्या पियुषा वहिनींकडे गिफ्ट घेऊन चाललाय. तर मित्रांना विचारूया काय मित्राचा आज मांडव आहे, तुम्ही वहिनींसाठी गिफ्ट घेऊन चाललेत, काय म्हणाल मित्रासाठी, कसा आहे मित्र परिवार तुमचा सांगा. काय बोल बडे दिलवाला वंश आणि वंदेश दोघेही मस्त मित्र आहेत. आमचं जीवाला जीव लावतात आणि चांगले बोले. आज कार्य आहे, उद्या लग्न आहे, कसं वाटतं? त्याचा तर नांदच नाही दोघाचा. आणि ही जेवढी मित्र आहेत ती सगळी हौशीच आहेत त्याची. एक नंबर लग्न कार्य आहे, कसं वाटतं? जाम भारी वाटतंय. माझ्या मित्राचं लग्न आहे, मला मस्त वाटतंय. ओके, थँक्यू. काय ग्रुपचं नाव काय बोललात? आवाज बघा कसला खणखणीत आहे. दोन्ही मित्र ना तुमचे, कसं वाटतं? दोघांचा स्वभाव कसा आहे? खूप छान. आणि कसं वाटतं तुला? बहुत दिलदार आहे. बघा मित्र परिवार हसत खेळत सर्व मजा करतायत. मस्त. अरे उठून गेली.
हे बघा वहिनींच्या सर्व करवले आलेले आहेत, वहिनींच्या मैत्रिणी बहिणी सर्वजणी आलेले आहेत आपल्या वंशला गिफ्ट घेऊन. हे बघा गँग बघा यांची किती मोठी आहे. हे बघा सर्व गँग आहे. ए भाऊ उकाना घेते. एक होती चिऊ एक होता काऊ, पिऊचं नाव घेतो आता डोकं नको खाऊ. याच्या समोर 7 जणी आहेत ना, ही लेडीज साई 11 आहे. सर्व जे आमचा ग्रुप आहे साई 11 त्यांच्या सर्वांच्या गर्लफ्रेंड वाईफ असं आहे. कडून करवलेले आहेत त्यांची नाव आपण विचारूया त्यांना. दीक्षा कोली, लियाना कोल, नाव काय? भूमिका, भूमिका आपल्या समोर, मनसिका, खुशी, खुशी, सानिया. नवऱ्यासाठी आणलेलं गिफ्ट आम्ही आमच्यासाठी घरी परत चालू. असं पण होते. माझं पिया कोली. आमच्या गँग मध्ये असंच होतं. आम्ही आलेले गिफ्ट घेऊन जातात. ते पण तसंच करतात. आम्ही दिलेले ते पण खाऊन टाकतात. ओके मस्त. मला मामीच बघा घोल मासा घेऊन आहे. बघा आता वंदेश दादाच्या वाईफ कडून सर्व करवले आलेले आहेत, म्हणजे तिची मैत्रिणी आणि बहिणी. ओके सर्व आलेले आहेत. बघा या आत शिरा आत शिरा. ओके आलेले आहेत सर्वजणी, नाचत नाचत आल्यात सर्वजणी. दोन्ही साईड. अरे तसा बघायला गेलो तर मी पण दोन्ही साईडशीच आहे. हे बघा सर्व थाटामध्ये आलेले आहेत. हे बघा हाय दिसलीच नाही, मस्त डान्स करते ती. अनन्या, फायर गर्ल. हो थँक्यू. क्रिकेटच्या मॅच मध्ये कोहलीने मारला 6, करीनाला केला 7 जन्मासाठी फिक्स. हे मंडप सजलाय गो, सजलाय घराला. मंडप सजलाय गो, सजलाय घराला. हलद लागली गो, लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो, लागली गो वंश नवऱ्याला. हलद लागली गो, लागली गो वंदेश नवऱ्याला. हलद लागली गो, लागली गो वंश नवऱ्याला.
रामेश्वरी वरमई नटूनशी आली बसली लेकांच्या पाठीला अंबर नखवा मान काही पूर्वी आलेल्या साऱ्या पाहुण्यांना पंढरीनाथ आजोबा देतो आशीर्वाद नाताना कृष्णाबाई. तर चला मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ आली. ब्लॉग कसा वाटला? एकदम रॉयल का नाही? रॉयल हालत होती का नाही? सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सकाळपासून जे जे कार्य होते आणि रात्री मांडवापर्यंत जो जल्लोष थाट माट सर्व बोडणी गावाचा बघितलं ना, किती थाटा माटात हल्दी सोला लग्न सोला करतायत बोडणी रेवस गावामध्ये. सर्व काय दाखवलं नाही आज तर हल्दीला फुल मजा आली. सर्व दाखवलं तुम्हाला, घोडा वगैरे सर्व काय आणला आज. कसलीच कमी नव्हती. मटण चिकन भाजी सर्व काय सगळा काय होता. भारी मजा आली. तर चला, एक रॉयल हालत आपल्याला बघायला भेटली बोडणी गावाची. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.